अॅनिव्हर्सरी दिवशी गिफ्ट नाही मिळालं म्हणून माझा तर जबरदस्त मूड ऑफ झाला. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसांनी चहा चपातीचा नाश्ता केला, जो की आधी लहानपणी करायचो पण आता नाही. आणि आता जो व्हिडिओमध्ये दिसतोय तो होणारा नवरदेव आहे, जो की उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं म्हणता येईल. लग्न उद्यावर आले आणि हा बाबा आज शॉपिंग करायला आलाय. तर हा माझा मामा आहे, म्हणजेच मम्मीच्या मावशीचा मुलगा. सगळी शॉपिंग एका दिवशी आल्यामुळे ना इतका लोड आला आणि उन्हात तर काहीच सुचत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही दुकानात असं बसलेलो. आता शॉपिंग तर चालू आहे म्हणून मी पण माझा हात साफ करून घेतला. त्यानंतर आम्ही परत इकडे लेस वगैरे घ्यायला गेलो, कारण फेटा बनवायला द्यायचा होता त्याच्यामुळे. कारण परवा दिवशी हळदी आणि लग्न असल्यामुळे काहीच आम्हाला रेडीमेड साईज मध्ये मिळत नव्हतं. काही काही मिळालं आणि काही काही नाही मिळालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, 3री अॅनिव्हर्सरी होती. माझा काही गिफ्टचा हट्ट नव्हता, पण साहेबच म्हणाले की चल आज तुझ्या व्लॉगिंगशी रिलेटेड मी तुला काहीतरी गिफ्ट घेऊन देतो. पण माझं नशीब इतकं फुटकं ना की 2-3 शॉप हिंडलो पण ते काही मला मिळालं नाही. त्याच्यामुळे माझं तोंड इथं पडलेलं आणि साहेब मला समजूत घालत होते, वेळ झाला तरी पण चालेल पण आपण ते चांगलंच घेऊ, कारण हलक्या वस्तू घेतल्या की ते लगेच खराब होतात. त्यानंतर घरी पोहोचलो आणि आम्ही काल ऑर्डर दिलेला फेटा आम्हाला आज लगेच बनवून मिळाला आणि खूप छान पद्धतीने त्यांनी बनवून दिला होता. आणि अचानक संध्याकाळी पाऊस पण पडला. त्याच्यानंतर अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला घेतलं. तसं तर मूड नव्हता आणि दगदग खूप झाली, पण साहेब बोलले की छोटंसं का असे ना, आपण एव्हरी टाइम करतो तर या टाइम का नाही करायचं. त्याच्यामुळे छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका.